परिसरामध्ये प्राचीन काळापासून अस्तित्वात होती. आसाराम बापूंच्या गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये छिन्नपाप गुंफेचा उल्लेख आलेला आहे. प्राचीन काळापासून ही गुंफा या गोदावरीच्या काठी अस्तित्वात होती आणि सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंचं आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळामध्ये या ठिकाणी जोगेश्वरीहून आगमन झालेलं आहे. इथे ही जी गुंफा होती ही एक खणाची गुंफा होती. आता खणाची भाषा जुन्या लोकांना लक्षात येईलच. एक खण म्हणजे कमीत कमी 7 फूट लांबीची जागा आणि त्या एका खणाच्या गुंफेमध्ये स्वामींचं इथे आगमन झालेलं आहे. या गुंफेमध्ये स्वामींचं 4 महिने वास्तव्य झालेलं आहे. स्वामींची तिन्ही पूजावसर आरोगणा या स्थानाच्या ठिकाणी होत असे. भक्तजनांसाठी गुंफा नव्हती, त्या गुंफानंतर या ठिकाणी तयार केल्या गेल्या आणि अशा प्रकारे जीवाच्या उद्धरणासाठी माझा श्री चक्रप्रभू क्रीडा करत करत या ठिकाणी 4 महिने विसावलेला आहे. या 4 महिन्याच्या कालखंडामध्ये अनेक लीळा इथे आणि या परिसरामध्ये घडलेल्या आहेत, परंतु सगळ्या लीळांचं निवेदन करणं आता वेळेच्या अभावी शक्य होणार नाही. तर एक लीळा या ठिकाणी फक्त उद्घृत करतो. स्वामींची तिन्ही पूजावसर आरोगणा निद्रा या मुख्य स्थानाच्या ठिकाणी होत असे. महादायचा कलिधर्म निरूपणे, भट्टवासा साम खीर खावणे, श्री पानाळ व्यथा बाईसा कोपणे, खेगोई अनुसरण, भेटी व अनुसरण, तसं काही चरित्रकार इतर ठिकाणी सांगतात. स्थानपोथीकारांनी खेगोई भेटी अनुसरण तर एक लीळा फक्त या ठिकाणी आता निवेदन करतो. एके दिवशी एका भक्तांचा उपहार आलेला होता. उपहारामध्ये खीर, चपाती, भाजी, भाज्या असे विविध पदार्थ उपहारामध्ये आणलेले होते आणि स्वामींच्या ठिकाणी त्यांनी पूजावसर संपन्न केला, उपहार दाखवला, उपहार दिला. स्वामींनी आरोगणा केली, भक्तजनांनी पण आरोगणा केली आणि ही आरोगणा झाल्यानंतर थोडीशी खीर उरलेली होती. आता ज्यांनी उपहार आणलेला होता त्यांना ती उपहाराची भांडी खाली करून परत करायची होती आणि एक वाटीवर खीर, कटोरावर खीर उरलेली होती. बाईसांना प्रश्न पडला की ही खीर कशामध्ये काढायची. आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची भांडी असतात. हे नाही भांडं ते नाही भांडं ते, पदार्थ काढून ठेवण्यासाठी आपल्याकडे भरपूर व्यवस्था असते. तर स्वामींचा फिरस्ती मार्ग, तसं काही साहित्य फारसं सोबत नव्हतं. बाईसांना प्रश्न पडला आता ही खीर कशामध्ये काढून ठेवावी. बाईसा स्वामी म्हणतात, बाबा ही खीर काहीशा फेडू, कशात फेडू म्हणजे कशात काढू. आता स्वामींनाही माहीत होतं की खीर काढून ठेवण्यासाठी दुसरं काही भांडं उपलब्ध नाही. स्वामी म्हणतात, ठेवा वानरेच्या पुढे म्हणजे भट्टवासांच्या समोर ती खीर खाऊन ठेवून द्या. भट्टवास म्हणतात, जी आता जेवण तर खूप पोटभर झालेलं आहे आणि आता ही खीर कशी काय खाल्ली जाईल. स्वामी म्हणतात, भरल्या गाड्या काही सूप जड, गाडा भरलेला आहे सामानाने आणि त्याच्यावरती एक सूप ठेवलं. त्या सुपाचं काय ओझं होतं का त्या गाडीला? त्याचं काय ओझं होत नाही. आणि मग म्हणून ती कटोरा तो भट्टवासांच्या पुढे ठेवला. आता ज्याप्रमाणे आपण वाटी, कटोरा तोंडाला लावून ती खीर आपण काय करतो, पीत असतो, त्याप्रमाणे भट्टवास कटोरा उचलून पिण्याचा प्रयत्न करू लागले. तितक्या स्वामीने त्यांना थांबवलं. थांबा 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 थांबा, अशा पद्धतीने खीर नाही प्यायची म्हणे. मग भट्टवास म्हणाले, कशी घ्यायची. स्वामी म्हणतात, स्वानमुखे खीर खा. स्वानमुखे म्हणजे कुत्रा ज्याप्रमाणे जिभेने चाटून
पाणी पितो किंवा पदार्थ खातो त्याप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे, ती खीर चाटून खायची आहे. आणि मग भट्टवासांनी आपलं मुख खाली केलेलं आहे. कुत्रा त्याप्रमाणे स्वामींनी त्यांना तशी खीर खायला लावलेली आहे. ही एक लीळा सकृत दर्शनी आपल्याला सामान्य प्रकारची दिसते, परंतु परमेश्वराचा त्याच्यामध्ये फार मोठा हेतू आहे. जीवाच्या ठिकाणी अनेक प्रकारची कर्म जीवाने जोडलेली आहेत. 84 लक्ष योनीची कर्म या जीवाने जोडलेली आहेत. त्याच्यामध्ये पशुची काय, पक्ष्यांची काय, कृमिकीटकांची काय, सरपटणारे प्राणी काय, वृक्षवेली काय, कितीतरी कर्म जोडून ठेवलेली आहेत. कारण हा जीव जो आहे हा क्षणाक्षणाला काही ना काही कर्म करत राहतो. कर्म केल्याशिवाय याचा एक क्षणही जात नाही. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, नाही कश्चित क्षणमपि जात तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृती निर्गुणे. त्रिगुणात्मक प्रकृतीला वश होऊन हा जीवात्मा सदैव कर्म करत राहतो. मग अशी अनेक कर्म जीवाने जोडली आहेत. कुत्र्याची काय, पशुची काय, गायची काय, बैलाची काय. आणि मग ही त्या कर्मांचा नाश व्हावा म्हणून स्वामी भक्तांकडून वेगवेगळ्या प्रकारची कृती कर्म करून घेत असत. आता इथे बटवासांना स्वामींनी श्वानमुखी खीर खायला लावलेली आहे. याचं विवेचन करताना शास्त्रकारांनी इतका सुंदर संदर्भ मांडलेला आहे की एक वेळ सुने व्हावे ऐशी एकी सृष्टी आयशा अनंत अपारा दुःखरूपा दुरी पातलिया. सुने म्हणजे कुत्रे. एक वेळेला कुत्र्याच्या जन्मामध्ये जावं अशी एक सृष्टी म्हणजे असे एक कर्मफळ. असे अनंत कर्म. तर कुत्र्याचं जे शरीर आहे दुःखरूप आहे, त्याच्या देहामध्ये धाकत्व खूप असतं आणि ती एक नरकयोनी आहे. मनुष्य देहाखालील जेवढ्या योनी आहेत त्या सगळ्या नरकयोनी आहेत. आणि मग अशा अनंत दुःखरूप योनी त्या काय केल्या, परमेश्वराने त्यांच्या चुकवलेल्या आहेत. कृती एकच केली, फक्त स्वानमुखी खीर खायला लावली. परंतु त्यामुळे असे कुत्र्याचे अनेक जन्म त्यांनी जे जोडलेले होते भटवासांनी, ते सर्वच्या सर्व स्वामींनी एका लीळेमध्ये चुटकीसरशी नासून टाकलेले आहेत. एवढं परमेश्वराचं सामर्थ्य आहे. कारण परमेश्वर शब्दाची व्याख्याच अशी आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ससमर्थ परमेश्वर. आणि अशा प्रकारच्या अनेक लीळा या ठिकाणी स्वामींनी केलेल्या आहेत. दुसरा एक संदर्भ सांगतो. महादायसाला कलिधर्म या ठिकाणी स्वामींनी निरूपण केलेलं आहे की सध्या कलियुग चालू आहे. कृत, त्रेत, द्वापर आणि कली अशी युगाची ही परंपरा आहे. हे कलियुग जे आहे हे सगळ्यात अद्धम अशा प्रकारचं युग आहे. आणि या कलियुगाची महिमा अशी आहे, या काळाचा महिमा असा आहे. टीकाकार म्हणतात, कळी म्हणजे आकळीले, शतायुष्याचे कृमितुल्य इतुले आकळीले. माणसाचं आयुष्य प्रत्येक शतामागे 9-9 दिवस कमी होत आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारे कलियुगामध्ये सगळ्याच गोष्टीला आकर्ष बसत चाललेला आहे. आणि नीती धर्माच्या आकळी, सत्वाते धर्माते आकळी असं शास्त्रकारांनी तिचं वर्णन केलेलं आहे. तर भविष्यात कलियुगामध्ये काय परिस्थिती निर्माण होणार आहे याचं स्वामींनी या ठिकाणी विवेचन केलं की भविष्यामध्ये हे जे नद्या आहेत, शांत बसा, आवाज येतो, वीज गेली तर जाऊ द्या. ह्या नद्या आहेत, त्या नद्या आटतील, तळे आटतील, विहिरी आटतील, पाणी राहणार नाही. आताच तुम्ही पाणी टंचाईला आपल्याला तोंड द्यावं लागतं. ही एक चाहूल आहे. भविष्यामध्ये तर यापेक्षा भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि म्हणून त्या भीषण परिस्थितीमध्ये आपला जन्म नको व्हायला पुन्हा, म्हणून परमेश्वराला अनन्य भावे अनुसरून या जन्मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती करून घ्या. तर पुढे नद्या आटतील, धान्य पिकणार नाही. राजाची राणी ती म्हणेल काय, ओंजळभर सोनं घ्या तर चुळभर पाणी द्या. ओंजळभर सोनं घ्या पण घासभर अन्न द्या. अशा प्रकारची परिस्थिती भविष्यामध्ये कलियुगामध्ये निर्माण होणार आहे. कलियुगाच्या शेवटी अंगठ्यासारखी माणसं होतील. मग गंधर्व देवता त्यांना चौकडीचे दुःख भोगण्यासाठी
उचलून घेऊन जाईल. कुठे घेऊन जाईल? सेंगलोकी, स्वर्गामध्ये सेंगलोक नावाचा एक किस्सा पुरा आहे, तिथे घेऊन जाईल. आणि कलियुगी जन्मात्रे चौकडीपर्यंत नरक, या कलियुगामध्ये ज्याचा जन्म झाला त्याला 60 लक्ष वर्षाची चौकडीचे नरक भोगावे लागतात. अशा प्रकारे मग तिथे लिहिलेलं आहे बघा, ताम्रपत्र, कुंभीपाक, आशीपत्र, खैरा, इंगळ, असे 12 प्रकारचे रवरवाचे नरक भोगावे लागतात. आणि असं हे सगळं निर्यातचं स्वामींनी महादायसांना निरूपण केल्यानंतर महादायसांनी एकच प्रश्न विचारला की जीजी आयशे नरक कायशे न चुकती. हे सगळे नरक जे आहेत, नरक म्हणजे दुःख, हे सगळे नरक कशाने चुकतील? त्या स्वामींनी या ठिकाणी एक सूत्र निरूपण केलं, बाई एथीच्या होय जे ते चुकेती. एथीचं होणं म्हणजे देवाचं होणं आहे. आपलं समर्पण देवाला करायचं आहे. सर्वसंग परित्याग करून आपण परमेश्वराला अनुसरायचं आहे. हे अनुसरण ज्या वेळेला घडेल त्यावेळेला हे सगळे नरक चुकतील. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की ज्यांचं संसारातलं कर्तव्य कर्म आटोपलेलं आहे त्यांनी देवाचा मार्ग धरावा. साधरथ बाबांनी पण गेल्या वर्षी पंचाशरला हे सांगितलं होतं, हात कोणाचा धरायचा, माणसाचा की देवाचा, हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि म्हणून या सर्व 84 लक्षणीच्या दुःखातून आपल्याला जर मुक्ती पाहिजे असेल तर देवाचं होणं फार महत्त्वाचं आहे. हेही निरूपण या ठिकाणी स्वामींनी केलेलं आहे. अनेक लीळा घडलेल्या आहेत, परंतु वेळेच्या अभावी सर्वच या ठिकाणी निवेदन करता येणार नाहीत. या लीळांचं स्मरण करून अशा परमपवित्र स्थानाचं आपण काय करायचं आहे? वंदन करायचं आहे. आणि हे डोमेग्राम, हा डोमेग्रामचा परिसर, डोमेग्रामचं महात्म्य जे काही तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे त्याचा आठव घरी गेल्यानंतर सुद्धा करा. आणि साधनेसाठी कमीत कमी 2.5 तास वेळ द्यायला शिका. तुमचं धर्मशास्त्र असं सांगतं की जीवनाचा 10वा हिस्सा हा धर्मासाठी दिला पाहिजे. म्हणजे समजा 24 तासाचा दिवस आहे, त्याचा 10वा हिस्सा म्हणजे 2 तास 44 मिनिटं 24 मिनिटं, म्हणजे किमान 2.5 तास तुम्ही धर्मसाधनेसाठी दिले पाहिजे. मोबाईलला थोडंसं बाजूला ठेवा. मी तुम्हाला आता एक स्टिकर देणार आहे, मोबाईल सोडा देव जोडा. याचा अर्थ मोबाईल म्हणजे मला हे नाही म्हणायचं की कायमचं सोडा, असं नाही मला म्हणायचं. ते एक उपयुक्त साधन आहे, परंतु असा एक निग्रह करा की मी 3 तास मोबाईल वापरणार नाही, किंवा मी 6 तास मोबाईल वापरणार नाही, किंवा मी 10 तास मोबाईल वापरणार नाही, त्याच्यापासून वेगळा राहील. त्याच्या आपण सध्या इतके अधीन गेलेलो आहोत. बाबांनी मगाशी भजनात पण म्हटलं की तुझ्यासाठी सोडीला संसार पण मोबाईल मात्र घेऊन आलो, असं भजनामध्ये मगाशी म्हटलं. तर त्याला थोडंसं आपल्यापासून आलिप्त ठेवायचा प्रयत्न करा. हे एक मानसिकी आलिंबन आहे, आणि ही आलिंबनं जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत परमेश्वराची एकाग्रता आपली साधू शकत नाही. आणि म्हणून कमीत कमी 2.5 तासाचा वेळ साधनेसाठी द्या. सलग जरी नाही देता आला तरी पहिल्यांदा 1 तास द्या, मग 1 तास द्या, आणि अशा प्रकारे आपल्या जीवनाची कृतार्थता साधून घ्या. एवढं फक्त या ठिकाणी सांगतो. वेळेच्या अभावी अधिक निरूपण करता येत नाही, कारण आपल्याला पुढे समारोपीय सभा, प्रायश्चित्त या सगळ्या गोष्टी वेळेमध्ये पूर्ण करायच्या आहेत. म्हणून या ठिकाणी इथेच थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.